सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल वाईड बॉल, एक्स्ट्रा रनने सुरुवात होईल. टॉस जिंकल्यानंतर इथे पोगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय आणि पहिला वाईड बॉल टाकलाय गोलंदाजाने. विवेक पाटील पहिल्या षटकामध्ये. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली खारबावची. दुसरा बॉल मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर, मिड विकेटला 6 धावा, षटकार. सहा धावा स्कोर बोर्डवर. करणच्या बॅटमधून हा सिक्सर. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं करणच्या बॅटमधून. सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये नवीन बॉलवर कडा प्रहार. सुरुवात दमदार. विवेक कमबॅक करावं लागेल. दुसरा बॉल बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. निसटला बॉल हातातून. शॉट एक्स्ट्रा कव्हरला निघाला. तिथून एक धाव करण कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या साई स्पोर्ट्स खारबाव. स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8 धावा. साई स्पोर्ट्स खारबावने पहिला सामना सरवली पाडाला पराभूत करून जिंकला, तर पोगावने गुरुदत्त मानकुलीला हरवलं आणि त्यानंतर एक सामना जिंकल्यानंतर खेळतात. थोडासा ओव्हरपिच बॉल होता ऑन साइडला. मनगडच्या साहाय्याने छान वळवलाय. डीप मध्ये फील्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावेने खातं उघडले प्रणयचं. प्रणय पाटील आणि करण पाटील ही सलामीची जोडी. टीमकडे सूरज पाटील सारखा एक घातक खेळाडू, आक्रमक बॅटर. आणि साई स्पोर्ट्स खारबाव हा देखील एक ताकदवान संघ आहे. भिवंडी परिसरातील नेहमी चर्चेमध्ये असलेला संघ. स्वीप केलाय. चांगला फटका. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर येतोय. वाह, काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. प्रणयच्या खात्यामध्ये फक्त सिंगल जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. हर्ष गायकर डीप मध्ये होता. चांगले क्षेत्ररक्षण हर्ष. थोडासा ओव्हरपिच बॉल आतमधली कडा घेतली आहे. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक धावत येतोय. मिड विकेट पर्यंत धावत आलाय. रनआउटची संधी आहे. आता पाहायचं आहे उशीर झाला की बॉल लवकर लावला गोलंदाजाने. बॉल हातात आल्यानंतर थोडासा वेळ घेतल्यासारखा दिसतोय, परंतु टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात येईल. थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल काय असेल तो पहिले द्यायचा आहे पंचांनी. नॉट आउट. तीच गोष्ट मगाशी निदर्शनास आली होती की थोडासा उशीर झाला बॉल लावत असताना. विकेट वर आणि त्याचमुळे
नॉट आउट. चांगला फटका पुल केला, उडवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. मिड विकेटला येतो उत्तुंग षटकार करणच्या बॅट मधून, हा दुसरा षटकार. एकोणीस धावा फलकावर लागल्यात. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. आक्रमक सुरुवात. अफलातून बॅटिंग, खास करून करणच्या बॅटमधून हे 2 षटकार आलेत. 15 धावांवर तो खेळतोय. एक वाईड बॉल, 3 धावा प्रणयच्या खात्यात. नेक्स्ट मॅच शेळके ब्रदर्स पोगाव आणि जय बजरंग भिनार. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. शेळके ब्रदर्स पोगाव आणि जय बजरंग भिनार. स्विच इट आणि ती मात्र प्लेड ऑन झालाय. बॅटची आतमधली कडा घेतली, यष्ट्यांचा वेध घेतलाय. आउट होतोय प्रणय पाटील. पहिला धक्का साई स्पोर्ट्स कारभावला. तर विकेट इथे प्राप्त केली आहे. पाच मिनिटं 56 सेकंद झालेत. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. सेकंड ओव्हर मध्ये विशाल पाटील, नवीन फलंदाज पराग. पराग वतारी आलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि इथे आणखीन एक फलंदाज पराग वतारी देखील शून्यावर आउट. टू बॅक 2 विकेट इथे घेतल्यात विशालने. महत्वाच्या विकेट आहेत. दबाव बनवलाय. आता पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यानंतर आवश्यकता होती कमबॅक करावं लागेल आणि ते केलंय. गोलंदाजीमध्ये जयनुमान पोगाव बी या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आहे. नवीन फलंदाज अक्षय पाटील फलंदाजीसाठी. सलग 2 बॉलवर 2 विकेट घेतल्यात. तर पाहूया हॅट्रिक पूर्ण होईल का. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आलेली नाहीये. एक अर्धशतक आलं ते महेश ठाकरेने सजवलंय. एक निर्धाव षटक परेश मडवीने टाकलंय. हॅट्रिक बॉल आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु अजूनही हॅट्रिक ची संधी गमावली गेली आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एक सोपा झेल होता डीप मध्ये. सुहासने हा झेल सोडलाय. विश्वासने हा झेल सोडलाय. आता बॅटची कडा घेतली हे स्पष्ट दिसतंय. आवाज देखील होता आणि ते मात्र फलंदाज बाद. महत्वाची विकेट करण आउट. स्ट्रायकिंग एंडला आला सेट बॅटर, त्याला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं विशालला. चांगले लेग कटर टाकतोय. पडल्यानंतर हलकेसे बाहेर वळतात त्याचे बॉल आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाज अटकले गेलेत. आतापर्यंत साई स्पोर्ट्स कारभावचे पोगाव टीमला कमीनली लेखून चालणार नाहीये.
हा संघ देखील दमखम दाखवतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ त्यांनी दाखवला गुरुदत्त मानकोलीच्या विरुद्ध. याही मॅच मध्ये 19 धावा खर्च केल्यानंतर कमबॅक केलाय. ट्वेंटी रन 20 धावा. विशाल सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. आणखीन एक चांगला बॉल. इथे देखील संधी आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय खाली. आणखीन एक विकेट. या ओव्हर मध्ये 4 धक्के दिलेत विशालने आणि त्याच्यामध्ये एक सिंगल आली. तिथे देखील झेल सुटला होता. 4 विकेट या ओव्हर मध्ये मिळवलेत आणि आउट होणारा फलंदाज आता आउट होतोय मोनिश तरे. गोलंदाजी त्याची राहिली आतापर्यंत 4 विकेट आणि परत एकदा हॅट्रिक वरतोय. इज ऑन हॅट्रिक नाव. दुसऱ्यांदा एकाच ओव्हर मध्ये हॅट्रिकची संधी त्याला आली. हॅट्रिक तर हुकली होती मगाशी. एक सोपा झेल सोडला होता डीप मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याने, विश्वासने. आणि आता पाहूया हॅट्रिकची संधी परत आली आहे. परत हॅट्रिक घेतोय का विशाल. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज पाटील, या टीमचा बाहुबली. चांगली गोलंदाजी, परंतु वेळेकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 10 मिनिटं 32 सेकंद झालेले आहेत. फास्ट क्रिकेट खेळा. लास्ट बॉल या ओव्हरचा. ही ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल. सूरज साठी ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हरला फिल्डर येतोय. एक धाव इथे मिळते. सिंगल ने खातं उघडलं जाते सूरजचं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21. 4 फलंदाज बाद. साई स्पोर्ट्स खारबाव. तर नेक्स्ट मॅच जय हनुमान पोगाव विरुद्ध जय बजरंग भिनार. एक हनुमान एक बजरंग नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील. जय हनुमान पोगाव ए वर्सेस जय बजरंग भिनार. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन हे दोन्ही संघ. विशालचं एक सर्वोत्तम षटक. सुदर्शन आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवर विकेट मिळू शकते. स्लॉक स्वीप करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. सुदर्शनने आल्याला विकेट मिळवली आहे. आउट होतोय सूरज पाटील. महत्वाचा धक्का साई स्पोर्ट्स खारबावला. एका पाठोपाठ एक विकेट. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक विशाल पाटील, विशाल नाईक जे आमचे स्कोरर मित्र आहेत त्यांच्याकडून आहे. सुदर्शन साठी काय गोलंदाजी केली होती सुदर्शनने मागच्या सामन्यामध्ये. 2.25 मिनिटात त्याने षटक संपवलं होतं आणि आता आवश्यकता देखील आहे कारण 12 मिनिटं झालेत. त्याच्यामुळे षटक तुम्हाला फास्ट टाकावंच लागेल. रवींद्र जडेजापेक्षा फास्ट षटक मगाशी टाकलं होतं कारण डॉट बॉलच तेवढे होते. विकेट कीपरकडे हातच बॉल त्याने टाकले. याही ओव्हरची सुरुवात विकेटने केली आहे. एका पाठोपाठ 5 विकेट गमावलेत साई स्पोर्ट्स खारबावने. 19 धावांची सुरुवात मिळाल्यानंतर आता 21ला 5. आणखीन एक विकेट. 6वी विकेट इथे गमावली आहे. मी मगाशीच उल्लेख करत होतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये क्रिकेट हा खेळ अद्भुत आहे. तुम्हाला चंद्रावर घेऊन जातो, कधी मंगळावर घेऊन जातो तर कधी पृथ्वीवर आणून सोडतो.
हे सांगता येत नाही. आणि पहा आता जो संघ मैदानामध्ये खेळतोय जय हनुमान पोगाव बी यांनी काय पलटवार केलाय. सुदर्शनने 2 बॉलवर 2 विकेट घेतल्यात. ही इज ऑन हॅट्रिक नाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जय बजरंग भिनार आणि जय हनुमान पोगाव ए नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना दिसतील. सुदर्शनच्या बॅक टू बॅक 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन भोईर. चेतन भोईर हा मात्र थोडासा फ्लाइट देऊन टाकलेला बॉल. करा फिल्डिंग. बॅकअप इथे मिळतंय. सुदर्शन नक्की नाराज असेल कारण पकड मजबूत केली या टीमने. या धावा रोकाव्या लागतील. सुदर्शन चक्र फिरावा तशी गोलंदाजी करतो. त्याचे चक्र फिरतात, त्याचे बॉल फिरतात. कधी जास्त वेग, कधी कमी वेग, कधी फुल टॉस टाकतो, कधी फिरवतो. चांगली गोलंदाजी केली आहे. फुलर लेनचा बॉल पहा. मगाशी देखील उल्लेख तोच करत होतो मी. कधी वेग देतो, कधी कमी गतीने टाकतो, कधी फुलर लेनचा, कधी फ्लाइट देतो. चांगलं षटक व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. आणि मगाशी देखील फक्त 2-2.5 मिनिटांमध्ये षटक त्याने संपवलं होतं. याही ओव्हरमध्ये 2 विकेट, 2 सिंगल, 4 बॉल संपले. टीमची धावसंख्या 23. आता मात्र फटका हवेत. फिल्डर आहे डीप मध्ये. आणखीन एक झेल. 7 फलंदाज बाद. पलटवार या मॅच मध्ये जय हनुमान पोगाव बी. काय गोलंदाजी राहिली आहे सुदर्शनची. 3 विकेट त्यांनी घेतल्यात या ओव्हरच्या दरम्यान. 7 विकेट गमावल्यात. हर्ष गायकरने या सामन्यामध्ये आतापर्यंत 3 झेल टिपलेत. सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये आहे आणि बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट हा देखील पुरस्कार या स्पर्धेमध्ये आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील हर्षने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. नवीन फलंदाज येतोय नितेश. 7 फलंदाज गारद, 7 फलंदाज आउट, 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या. हे विसरून चालणार नाहीये. शेवटचा बॉल सुदर्शनचा. फुल टॉस टाकलाय. स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. बरोबर त्याच्या हातात बॉल चाललाय. सिंगल इथे मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24-7 साई स्पोर्ट्स कारभाव. चार झाल्या रे. 2 रन घेतल्या ना मध्ये. 25 धावा झाल्या. 25. आवाज झाले माईक मध्ये. काय माणूस आहे. आवाज गेला माहितीये का. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा झालेल्या आहेत 25. शेवटचं षटक. प्रफुल्ल आलाय डीप मध्ये. फिल्डर. आणखीन एक झेल होऊ शकतो. 8वी विकेट इथे गमावली आहे. ऑल आउटचं संकट आता टीम साई स्पोर्ट्स कारभावर. आलेले आहेत HR स्पोर्ट्स आणि गजा यांच्याकडून या टीमला हार्दिक शुभेच्छा देखील आलेल्या आहेत आणि स्पर्धेला देखील त्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच. 8 विकेट घेतल्यात. ऑल आउटचं संकट आहे. शेवटचं षटक. प्रफुल्ल गोलंदाजी करतोय.
दिनेश चौगुले यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक महेंद्र पाटील यांना. शेवटी यावंच लागलं महेंद्र पाटील यांना फलंदाजीसाठी. 8 बॅटर आउट झालेले आहेत या टीमचे. 25ला 8. षटकार मारला तर 1000 राकेश पाटील यांच्याकडून. दिनेश चौगुले यांच्याकडून 500, 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. 8 विकेट गमावले साई स्पोर्ट्स कारभावने. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. बिनबाद सुरुवात झाली होती, त्याच्यानंतर गळती लागली या टीमला. एका पाठोपाठ धक्के बसलेत. शॉर्ट बॉल टर्न केलाय चांगलाच. मिड विकेट डीप मधून येतोय भरपूर वेगाने. 1 धाव मिळेल. महेंद्र पाटील यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26, 26 धावा. भिवंडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. अध्यक्ष सुजित तात्याशेठ पाटील आयोजित अध्यक्ष चषक. चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. 26 धावा स्कोर बोर्डवर. 3 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 3 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. रोखलं पूर्णपणे साई स्पोर्ट्स कारभावला. या ओव्हरमध्ये प्रफुल्ल शॉर्ट बॉलचा वापर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा येतील 4. चौकार. ए आणि जय बजरंग भिनार या दोन टीमच्या दरम्यान. नमस्कार. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. अध्यक्ष चषक 2023 मध्ये पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळतोय. दोन्ही कॅप्टन्स आपण त्वरित यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला टीम पाहणार आहोत आपण या मॅचमध्ये जय हनुमान पोगाव ए आणि त्यांच्या समोर टीम असेल जय बजरंग भिनार. दिनेशजी चौगुले यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. टॉस कॉईन पाहून घ्या. अध्यक्ष चषक 2023-24 आणि जॉय कुमार अँड कंपनी. भिनारचे कॅप्टन कॉल देत आहेत. अध्यक्ष चषकाची मागणी आहे, पण आता जॉय कुमार अँड कंपनी आलेला आहे. मागचे काही टॉस अध्यक्ष चषकच येत होतं. थँक्यू दिनेश चौगुले. तुषार टॉस जिंकलेला आहे. सायंकाळची मॅच आहे. टॉस इम्पॉर्टंट वाटतो तुम्हाला? काय निर्णय असेल? इम्पॉर्टंट नाही आहे, बट आम्ही ठरवलेलं क्षेत्ररक्षण घेणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट ताते शेठ यांची संकल्पना आहे. त्यांची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे भिवंडी क्रिकेट असोसिएशनकडून चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कशी वाटते स्पर्धा? खूप चांगली आयोजन स्पर्धा केली आहे. दिनेश दादा, नंदन दादा, राकेश दादा सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली. त्यांचे आभार आहे आम्ही. यापुढे अजून चांगली टुर्नामेंट करतील हे त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असेल या मॅचसाठी. भिनार टीमचे कॅप्टन टॉस तुमच्या बाजूने लागलेला नाही. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच. काय वाटतं किती स्कोअरपर्यंत जाणं गरजेचं असेल आणि विशेषतः जे सिनियर खेळाडू आहेत तुमच्या टीममध्ये त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवतात? प्रथमतः आम्ही 40 ते 45 धावाचा प्रयत्न असेल आणि सर्वांकडून अपेक्षा असेल. तुमचा स्वतःचा रोल काय असणार आहे या टीममध्ये? ॲज अ कॅप्टन तर तुम्ही खेळतच आहात. ओपनर आहे.
येस, सलामीला खेळणार आहेत. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा मी देतो. जास्त वेळ नाही आपल्याकडे. तर टॉस झालेला आहे. तुषार शेळके यांनी टॉस जिंकला. जय हनुमान पोगाव ए संघाच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खेल की शुरुआत होने जा रही है. टारगेट इस मैच में 33 रनों का. क्या कमाल की वापसी रही है जय हनुमान पोगाव बी की. पहला ओवर पावर प्ले का काफ़ी खर्चीला रहा था विवेक पाटिल का. 19 रन दिए थे, लेकिन उसके बाद विशाल आए और विशाल ने बल्लेबाजी की कमर ही तोड़ दी खारबाव के. 2 रन देकर 4 विकेट्स. उसके बाद सुदर्शन शेलके भी पीछे नहीं रहे. 4 रन देकर 3 विकेट्स. और आखिरी ओवर में प्रफुल्ल ने भी प्रभावित किया. 6 रन देकर 1 विकेट. तो ये अच्छा मौका है जय हनुमान पोगाव बी के पास साइश खारबाव जैसी तगड़ी टीम को परास्त करने का. 4 ओवर में 33 रन बनाने हैं. देखिए, किसी भी टीम को चॉइस गेंद नहीं दी जाएगी. अंपायर को यदि लगता है कि गेंद खराब है तभी गेंद बदली जाएगी. कर दिए। 8.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है। हरबाव टीम को बहुत ही अच्छी गेंदबाजी और फील्डिंग करनी होगी, और फील्डिंग जय हनुमान पोगाव बी की रही। कमाल कमाल के कैचेस हर्ष गायकर ने तो काफ़ी प्रभावित किया, और बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट के लिए दावेदारी ज़रूर पेश की उन्होंने। पहले मैच में भी शानदार कैचेस लपके थे, इस मैच में भी 3 कैच लपके, और वही हर्ष गायकर पारी की शुरुआत करने के लिए भी आए हैं। पहली गेंद का सामना करेंगे ऋषभ काठे पहला ओवर लेकर। हर्ष गायकर और प्रफुल्ल पाटिल सलामी बल्लेबाजों की ये जोड़ी काफ़ी युवा खिलाड़ी है। केवल भावेश वारे और सुदर्शन शेलके ये 2 सीनियर खिलाड़ी है इस टीम में पोगाव बी में, लेकिन आज बड़ा चैलेंज पेश किया उन्होंने खारबाव के सामने। पहली गेंद और घूम के मारा है, और बिल्कुल खाली क्षेत्र में गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ। फील्डर पीछा कर रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाएंगे। 4 रन। पहली गेंद पर चौका। ऋषभ काठे से बहुत ज्यादा अपेक्षाएं होती है, लेकिन इस मैच में रन्स कम है, उस वजह से और भी ज्यादा उम्मीदें उनसे बढ़ जाती है। यदि ऋषभ काठे को विकेटें ना मिलेगी तो फिर बहुत मुश्किल हो सकता है इस मैच को जीतना खारबाव के लिए। लेकिन ऋषभ काठे जरूर कोशिश करेंगे कि पहले ओवर में एक आध विकेट चटकाई जाए और कम से कम रन्स खर्च किए जाए। पहली गेंद पर चौका आया है, इस बार हवा में खेला और ये लीजिए मिल गई विकेट। गेंद को नीचे नहीं रख पाए और गैप भी नहीं ढूंढ पाए। ऑन द राइज ड्राइव किया था वहां पर हर्ष गायकर ने। पहली गेंद पर चौका लगाकर खाता खोला था, लेकिन फिर से एक बाउंड्री जड़ने का प्रयास। आउट होकर पेविलियन में लौटते हुए अच्छा कैच एक्स्ट्रा कवर की दिशा में। चेतन थे फील्डर के रूप में, चेतन भोईर। तुषार शेलके आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। तुषार शेलके
नए बल्लेबाज सुदर्शन शेलके आते ही हवा में खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में, फील्डर प्रयासरत, कैच का मौका, अच्छी कोशिश लेकिन अक्षय नहीं कैच कर पाए गेंद को। बहुत ज्यादा तेज दौड़ लगाई थी अपनी बाई तरफ, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे वहां पर सुदर्शन शेलके। हालांकि सुदर्शन बहुत कम ऐसे होता है कि वो पहली गेंद पर इतना बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश करे, थोड़ा सा पहले संयम दिखाते हैं फिर आक्रमण करते हैं, लेकिन इस बार पहली गेंद पर आक्रमण किया था। एफर्ट लाजवाब था अक्षय का, लेकिन कैच नहीं कर पाए, जीवनदान मिला सुदर्शन को। इस बार प्री मेडिटेटिव स्ट्रोक खेलना चाहते थे, फ्रंट फुट पर आकर बड़ी अटपटी ढंग से स्वीप करना चाहते थे। अच्छी उछाल लेती हुई गेंद, गति में हल्का सा परिवर्तन, ऋषभ काटे अब रिदम में नजर आते हुए, रन संख्या 6 1 विकेट के नुकसान पर। इस बार वाइड यॉर्कर चॉप किया है, अच्छा शॉट लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग। मैकआउट पॉइंट से फील्डर पहुंचे गली की दिशा में और गेंद को फील्ड किया, तब तक 1 रन लेने का मौका जरूर था सुदर्शन के पास। इस 1 रन के चलते स्कोर 7 रनों पर पहुंचता हुआ जय हनुमान पोगाव बी का 33 रनों का पीछा कर रही है इस मैच में जय हनुमान पोगाव बी टीम। साइश खारबाव के विरुद्ध उनका ये मैच। गेंदबाजों ने और फील्डर्स ने अपना काम बखूबी से किया है और खारबाव जैसी शक्तिशाली टीम को मात्र 32 रनों पर सीमित रखा 4 ओवर्स में। यदि पोगाव बी टीम ने यह मैच जीता तो फिर एक बड़ा उलटफेर माना जाएगा इस अध्यक्ष ट्रॉफी में। और इस बार पैडल स्वीप करने का प्रयास, गेंद बल्ले के ऊपर लगी और एक अच्छा कैच, शॉर्ट फाइन लेग की दिशा में, विकेट का पतन। इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास था, लेकिन टॉप ऑफ द बैट लगी थी गेंद, टॉपेज हुआ और बढ़िया कैच। शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी थोड़ा अंदर की तरफ भागे और कोई गलती नहीं की उन्होंने। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर है 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। समीकरण इस मैच में अब 18 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है जय हनुमान पोगाव बी टीम को मैच जीतने के लिए। कश्मकश जरूर देखने को मिलेंगी क्योंकि बॉलिंग आक्रमण जो है उसमें काफ़ी धार है खारबाव के। ज़रूर लक्ष्य थोड़ा छोटा है, अभी भी समीकरण इतना कठिन तो नहीं है बल्लेबाजों के लिए, लेकिन बल्लेबाजी में थोड़ी अनुभव की कमी भी नज़र आती है। सुदर्शन के पास तो अनुभव की कमी नहीं है, तो इसीलिए अब जिम्मेदारी सुदर्शन के कंधों पर बहुत बढ़ जाती है। यहाँ से बहुत ही की बल्लेबाज साबित हो सकते हैं इस रनचेज में सुदर्शन शेलके। नेवर लेकर नीतीश पाटिल मुंडोरा एंड से, मुंडोरा एंड जो कि मैदान का नॉर्थ एंड है और साउथ एंड टेम्पल एंड है, जहाँ पर हमारा कमेंट्री बॉक्स है, वीआईपी डायस है और पीछे बजरंग बली का मंदिर है, बंद्रिया मारुति मंदिर, और उसी के चलते इस मैदान का भी नाम है बंद्रिया मारुति स्टेडियम कालेर। कालेर ग्राम पंचायत का ये मैदान है। नीतीश पाटिल अपने ओवर की शुरुआत करते हुए मिड ऑफ अंदर रखा है उन्होंने, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर है, मिड विकेट सर्कल के अंदर, वाइडिश मिड विकेट आप कह सकते हो। सुदर्शन के पास स्ट्राइक जगह बनाई, इस बार केवल बैट का फेस खुला है, बढ़िया शॉट, आउटफील्ड बहुत तेज और गेंद निकल गई है थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। बहुत ही उम्दा स्ट्रोक सुदर्शन के बल्ले से, दिशा दिखाई केवल गेंदबाज की गति का, उछाल का इस्तेमाल करते हुए। गेंद हवा में भी रही थी लेकिन शॉर्ट थर्ड मैन पर जो फील्डर थे उनसे दूर खेलने में कामयाब रहे, और एक बार पीछे गेंद निकल जाती है तो फिर रोकना बहुत मुश्किल है फील्डर्स के लिए। डीप बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी मौजूद है, थर्ड मैन सर्कल के अंदर, फाइन लेग ऊपर, और इसी बीच अगली गेंद ओवर द विकेट। इस बार फुलर लेंथ पैरों पर निशाना साधने का प्रयास था, ड्राइव किया है मिड ऑन की तरफ, 1 रन लेने का मौका। सुदर्शन समझ रहे हैं कि उनका रोल यहाँ पर बहुत ही महत्वपूर्ण है। कैच ड्रॉप हुआ है उनका, और क्या वो टर्निंग पॉइंट रहेगा इस मैच में, ये अब देखने वाली बात है। हालांकि मुश्किल अवसर था, अक्षय पाटिल ने कोशिश भी अच्छी की थी लेकिन कैच नहीं कर पाए थे। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन।
2 विकेटों के नुकसान पर 33 रनों का पीछा करती हुई जय हनुमान पोगाव बी टीम। और ये संपर्क बहुत अच्छा है, गजब का स्ट्रोक, 6 रन मिलेंगे। लक्ष्य यहां से और आसान होता हुआ जय हनुमान पोगाव बी के लिए। गेंद के लाइन के अंदर आते हुए गेंद को निकाला बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के ऊपर से छक्का जड़ दिया है बैट्समैन विश्वास ने। और क्या विश्वास भरा स्ट्रोक था, आत्मविश्वास उनके बल्लेबाजी में झलकता हुआ। पहली ही गेंद का सामना कर रहे थे विश्वास जाधव, लेकिन गजब का स्ट्रोक। रन संख्या 18, अब 15 रन और चाहिए, 15 गेंदें शेष। ऑन द राइज ड्राइव करना चाहते थे, मोटा सिरा लगा है, गेंद जा रही है स्क्वेश थर्ड मैन की तरफ। सर्कल के बाहर निकलते हुए फील्डर ने गेंद को फील्ड किया, तब तक 1 रन। रन बॉल इक्वेशन, दबाव में इस समय साइश खारबाव। शुरुआत अच्छी की ऋषभ काठी ने, पहला ओवर बहुत बढ़िया किया, पावर प्ले में 7 रन देकर 2 विकेट्स। लेकिन नीतीश पाटिल खर्चीले साबित होते हुए 12 रन अभी तक खर्च किए हैं 4 गेंदों पर। दोनों बल्लेबाज अच्छा खेलते हुए इस समय विकेट की जरूरत है। इस बार आगे रखी हुई गेंद हल्के हाथों से स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव किया है, अच्छा स्क्वायर ड्राइव, लेकिन फील्डर मौजूद है डीप में। एक और सिंगल। अब 13 गेंदों में 13 रन चाहिए, स्कोर हुआ है 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। क्रिकेट का खेल है और क्रिकेट में कोई टीम छोटी या बड़ी नहीं होती है। जो मैदान में अच्छा खेलता है वही अच्छा खिलाड़ी, वही बड़ा खिलाड़ी, वही बड़ी टीम। कई सारे दर्शकों का मानना था कि ये मैच बिल्कुल एक तरफा होगा और खारबाव टीम जीत जाएगी, लेकिन अब बहुत मुश्किल लग रहा है खारबाव के लिए। और इस बार भी गेंद के लाइन के अंदर आकर निकाल दिया है, लॉन्ग लेग की दिशा में, कोई फील्डर बाउंड्री पर नहीं है, 4 रन। महंगा ओवर रहा नितेश का, 17 रन खर्च किए उन्होंने। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर हुआ है 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। और अब जीत की तरफ अग्रेसर जय हनुमान पोगाव बी। 12 गेंदों में सिर्फ 9 रन चाहिए। केवल 2 सीनियर खिलाड़ी जिस टीम के पास है और बाकी सारे खिलाड़ी युवा है। और उसमें से भी अधिक से अधिक खिलाड़ी मुझे लगता है कि अंडर 19 है, जिसमें हर्ष गायकर है, विश्वास, प्रफुल्ल जैसे खिलाड़ी, काफ़ी युवा खिलाड़ी। लेकिन उसके बावजूद भी खारबाव टीम के नाक में दम करके रख दिया है और पूरी तरह से दबाव में लाया है खारबाव जैसी शक्तिशाली टीम को। इसीलिए क्रिकेट को इतना ऊंचा आंका जाता है। क्रिकेट खेल ही ऐसा है, ये महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। खारबाव टीम को अब मैच जीतना है तो 2 करिश्माई ओवर्स उनके गेंदबाजों को करने होंगे। 12 गेंदों में 9 रन, यह है समीकरण। सुदर्शन के पास स्ट्राइक, नया ओवर लेकर अक्षय पाटिल टेम्पल एंड से लेफ्ट आर्म राउंड द विकेट। बैट का फेस खोला है, ओहो, इस बार फील्डर को बीट नहीं कर पाए। एक और चतुराई भरा स्ट्रोक था। सुदर्शन इस तरह के शॉट्स में माहिर है, लेट खेलने की क्षमता है, गेंद को आने देते हैं। जैसे ही गेंद थोड़ी भी पीछे गेंदबाज रखते हैं तो वेट करते हैं बैकफुट पर, और डेफ टच बहुत अच्छा है उनका। इससे पहले एक चौका जड़ा था उन्होंने इसी तरह का स्ट्रोक खेलते हुए। लेट कट खेलने में माहिर है, गेंद को स्टीयर करने में, नच करने में, यहाँ वहाँ प्लेस करने में माहिर बल्लेबाज है। और जब ज़रूरत पड़ती है तो बड़े बड़े हिट्स भी लगाते हैं। छोटा पैकेट बड़ा धमाका करने में भी माहिर है सुदर्शन। अब स्ट्राइक विश्वास के पास, हवा में खेल दिया है, तान दिया है आसमान में, फिर से लॉन्ग लेग की तरफ। ये इनका फेवरेट जोन है, 4 रन मिलेंगे। पहली गेंद पर सुदर्शन का कैच ड्रॉप होने के बाद सुदर्शन ने ज्यादा जोखिम नहीं लिया है, थोड़ा संयम बरत रहे हैं। लेकिन रणनीति स्पष्ट है कि विश्वास अटैक करेंगे, और क्या बढ़िया अटैक किया है उन्होंने। 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर 29 रन।
केवल 4 रन चाहिए। अच्छी गेंद इस बार कटर किया था, उंगलियां फेरी थी, स्लॉक करने का प्रयास, स्लॉक स्वीप के अंदाज में खेलने की कोशिश थी लेकिन बीट हुए बल्लेबाज। 4 रन चाहिए, 9 गेंदें शेष। मैच पूरी तरह से जय हनुमान पोगाव बी के पक्ष में झुका हुआ है। ये तो केवल बी का क्रिकेट हम देख रहे हैं, ए टीम का आना भी बाकी है। अगले मैच में जय हनुमान पोगाव ए टीम एक्शन में रहेंगी जय बजरंग बिनार के सामने। इस बार खोद कर निकाला है हेलीकॉप्टर, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की जानिब, फील्डर मौजूद है वहां पर, एक ही रन मिलेगा और बल्लेबाज जानते हैं कि सिंगल से भी अब काम बन सकता है। जो अटैक करना था उन्होंने कर लिया है, खेल को चलाया है दोनों भी बल्लेबाजों ने। कमाल की पारी दोनों भी बल्लेबाजों की। 7 गेंदों में 10 पर सुदर्शन, 6 गेंदों में 16 पर विश्वास खेल रहे हैं। बढ़िया गेंद, इस बार थोड़े टेंटेटिव लगे, फ्रंट फुट पर आना चाहते थे, पुश करना चाहते थे। कभी कभी अति सावधानी भी खतरे से खाली नहीं होती है। गेंद बहुत अच्छी थी, पूरी तरह से बीट हुए, खुल गए थे वहां पर। ये देखिए, ओहो, इनसाइड एज को बीट करती हुई गेंद सीधे विकेट कीपर के पास। 7 गेंदों का खेल बाकी है, 3 रन अभी भी बनाने हैं। यहां से भी हालांकि वापसी खारबाव टीम भी कर सकती है लेकिन लगातार अच्छी गेंदें करनी होंगी। छोटी गेंद है, क्या मैच समाप्त हो जाएगा? जी हां, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन, विनिंग शॉट।